उत्तर प्रदेशात प्रेम प्रकरणातून एका विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे। शेजारी राहणाऱ्या मुलीशी त्याचं अफेअर सुरू होतं, मात्र मुलीच्या घरच्यांना ते मान्य नसल्यामुळे त्यांनी मुलाचं आधी अपहरण केलं, नंतर त्याला मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झाला। सध्या समाजात प्रेम प्रकरणांवरून वाद व हत्यांचे प्रकार वाढत आहे। समाजातील सामाजिक भेद व जातीभेद हे अशा गुन्ह्यांमध्ये महत्त्वाचं कारण समजलं जात आहे। दिल्लीतील करतारपूर गावात राहणाऱ्या मुलाचं प्रेयसीच्या कुटुंबियांनी अपहरण करून त्याची हत्या केली। हिमांशु शर्मा या त्या मुलाचं नाव आहे। त्याला उत्तर प्रदेशातील बागपत इथं नेण्यात आलं व तिथे त्याला मारहाण करण्यात आली, त्यात त्याचा मृत्यू झाला। हिमांशूच्या आईने बागपत पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबियांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। त्यात दिलेल्या माहितीनुसार शेजारी राहणाऱ्या किशोरी नावाच्या मुलीशी 23 वर्षांच्या हिमांशूचं प्रेम प्रकरण सुरू होतं। शनिवारी 7 जुलैला दुपारी किशोरीच्या वडिलांनी इतर 4 नातेवाईकांच्या साथीने हिमांशूचं अपहरण केलं। रात्री 10:30च्या सुमाराला किशोरीच्या आईने हिमांशूच्या आईला फोन करून सांगितलं की हिमांशू बागपत इथल्या पाबला बेगमाबाद या गावात आहे, तिथे मुलीची आजी राहते।